कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंव माझी सांगा का कुळती देव माझी सांग का कुळती देव माझी सांग का कुळती अनाथ पराधिपतीचा गळा अनाथ पराधिपतीचा गळा अनाथ पराधिपतीचा गळा अनाथ पराधिपतीचा गळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंव माझी सांगा का कुळती किंवा माझी सांगा का पुढती किंवा माझी सांगा का पुढती म्हणे तुम्ही निरविलावरी म्हणे तुम्ही निरविलावरी म्हणे तुम्ही निरविलावरी म्हणे तुम्ही निरविलावरी मग माझा हरी उपेक्षिना माझा हारी उपेक्षिना मग माझा हारी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंव माझी सांगा का कुळती किंवा माझी सांगा का पुढती किंवा माझी सांगा का पुढती कुमार 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 जय जय कुमार कुमार तजान एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती विठोबा जय कुमार कुमार जय कुमार कुमार तजान एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि संत मायबापांच्या समोर विलक्षण असणारी मागणी करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. कृपेचं दान मागणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे हा श्री संतांची ये माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी विश्रांती पावलो संभाळा उतरी पावलो संभाळा उतरी विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचनायिका कमलापती वचनायिका वचनायिका कमलापती वचनायिका कमलापती माझी रंगाची विनती माझी रंगाची विनती कर जोडितो कथेकारी कर जोडितो कथेकारी माझी रंगाची
संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची म्हणजे जागराची असणारी भगवंताची कीर्तन रूपे सेवा, मागणीची असणारी भगवंताची कीर्तन रूपे सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून संत मायबापांच्या समोर त्यांनी एक विनवणी करतायत, नवे अंतकरणात ती भावना प्रगट करतायत, कृपेचं दान मागतायत. काय म्हणतायत? जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या सगुण साक्षात्काराची ओढ लागलेली आहे. भगवंतानं सगुण रूपामध्ये मला त्यांनी प्रत्यक्ष भेटावं, त्याचं दर्शन मला प्राप्त व्हावं आणि त्या भगवंतानं त्यांनी मला आपलंसं करून घ्यावं, त्याच्या धामामध्ये मला घेऊन जावं, अशी श्रेष्ठ असणारी, उत्कृष्ट असणारी भावना जगद्गुरु तुकोबरा यांच्या अंतकरणात आहे. म्हणून त्यांनी तो परमात्मा कसा भेटेल, कोणत्या माध्यमातून भेटेल, कसा मला आपलंसं करून घेईल, मी त्याची वाट पाहत आहे. तो मला वैकुंठाला कधी घेऊन जाईल, हे भाव तुकोबरा यांच्या पोटातले भाव आहेत. कोणाच्या समोर व्यक्त करावेत आणि कोणाचं म्हणणं भगवान ऐकेल, मी रात्रंदिवस त्याची वाट पाहतो. तुकोबराने निर्णय केला की ज्या संत मायबापांनी माझ्यावर कृपा केलेली आहे, ज्यांनी मला बोध प्राप्त करून दिलेला आहे, ज्यांनी माझ्यावर अनुग्रह केलेला आहे, ते श्रीगुरु आहेत. खरं तर श्रीगुरु हेच संत आहेत. हे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, असं आपण म्हणतो. म्हणून श्रीगुरु हेच संत कुळाचे राजे आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं मागणं श्रीगुरूंकडेच आहे असं आपण समजायला हरकत नाही. म्हणून त्या संत मायबापांच्या समोर विनवणी जगद्गुरु तुकोबरा करतायत. त्यांना विशेष भावनेतून आळवतायत. त्यांना म्हणतायत, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही संतजन आहात, माझ्यावर कृपा करा आणि मला कृपेचं दान द्या. काय दान द्यायचं कृपेचं जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला, असं जेव्हा संत मायबापाने विचारलं, मग त्यांनी सांगितलं की मी रात्रंदिवस भगवंताची आठवण करतोय, भगवंताचा धावा करतोय, भगवंतानं मला भेटावं, भगवंतानं मला आपलं करावं, अशी भावना माझ्या अंतकरणात आहे. म्हणून त्यांनी देव अजून येत नाही म्हणून मी काकुळती आलेलो आहे. तुमची आणि देवाची सलगी आहे, तुम्ही सतत देवाच्या संगतीत जात असता. संतांच्या समोर तुकोबरा बोलताय. म्हणून तुम्ही जेव्हा संतांच्या संगतीत जाल तेव्हा संतांना माझी आठवण करून द्या, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि किंवा माझी सांगा का कुळती. माझी किव त्यांनी संतांच्या समोर, भगवंताच्या समोर भाका की तुका तुमची वाट पाहत. आणि म्हणताना पक्क म्हणा, तो अनाथ आहे, अपराधी आहे, आगळा वेगळा पतित आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला पायापेक्षा वेगळं करू नका, तुम्ही निरोप देवाच्या जवळ माझा पोहोचवा. संत म्हणतात, आम्हीच का बरं निरोप द्यायचा? ते म्हटले, असं आहे, तुम्ही निरोप दिल्याशिवाय परमात्मा माझा स्वीकार करणार नाही. जर तुम्ही आधी माझा स्वीकार कराल आणि माझा स्वीकार करून तुम्ही मला भगवंताच्या स्वाधीन कराल तर परमात्मा माझा स्वीकार करेल. तुका म्हणे, तुम्ही निरविल्यावरी, निरविणे म्हणजे देणे, निरविणे म्हणजे स्वाधीन करणे. तुम्ही मला भगवंताच्या स्वाधीन केल्यानंतर मग माझं हरी उपेक्षणा, मग हरी माझी उपेक्षा करणार नाही. मी असा जर जाईन तर कदाचित मला स्वीकारणार नाही. पण तुम्ही जर मला भगवंताच्या स्वाधीन केलं तर मग मात्र हरी माझी उपेक्षा करणार नाही, तो माझा स्वीकार करेल. म्हणून भगवंतानं माझा स्वीकार करावा, भगवंतानं मला दर्शन द्यावं, भगवंतानं मला आपलंसं करावं, याच्याकरिता तुमची आवश्यकता आहे. तुमच्याशिवाय परमात्मा कृपा करणार नाही. म्हणून त्यांनी मी तुमच्या समोर शरण आलेलो आहे आणि तुमच्या समोर कृपेचं दान मागतोय, माझ्यावर कृपा करा आणि आठवण द्या पांडुरंगाला माझी, तुकोबरा यांना भेटण्याकरिता जा असं तुम्ही सांगा. अशी तुकोबरा यांच्या अंतकरणातले सरळ सरळ भाव आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. हे विठोबा जय विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा,
मायो बारो कृपाळू सज्जन तुम्ही संतजान, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळते. प्रस्तुत प्रतिवर्षी मला वाटतं 40 वर्ष झाले नाही का, 40 वर्षापासून अविरतपणे त्यांनी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. याच्या आधी 2 वेळेला सेवा करण्याचा योग आमच्या वाटेला आला होता. म्हणजे मला वाटतं ही तपपूर्ती तुमची झाली त्याच्या आधीची गोष्ट आहे नाही का. आणि तपपूर्तीच्या सप्ताहामध्ये सुद्धा आमंत्रण देऊन आम्हाला दुसरीकडे कार्यक्रम त्यांनी भंडारा डोंगरावर असल्या कारणानं इथपर्यंत येता आलं नव्हतं. म्हणून बरीचशी जमलिंग मागच्या वर्षी पण या वर्षी सुद्धा थोडंसं मागे पुढे करूनच या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. म्हणून माघ शुद्ध दशमीच्या दिवशी एक सेवा केल्याचं मला आठवत आहे. आणि अभंग होता पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवासे जर रचली आनंदे आवटा वे पदे आरोहण. त्या मंदिरात कीर्तन त्यांनी झालं होतं आणि आंबेकर महाराज मला घेऊन आले होते. असं त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असो त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या भेटीचा भगवंताच्या सेवेचा योग जुळून आला. हरिभक्तीपरण आदरणीय सर आहेत कोठावळे सर, त्यांच्या माध्यमातून त्यांनी हा योग अशा पद्धतीने जुळून आलेला आहे. म्हणून आज मागणीचा अभंग त्यांनी घ्यावा, कारण आज 7वा दिवस आहे, जागराचा दिवस आहे, मागणीचा दिवस आहे. म्हणून त्या उद्देशाने त्यांनी काय चिंतन करावं. म्हणून कालचा दिवस होता जगद्गुरु तुकोबारांना त्यांच्या श्रीगुरूंच्या भेटीचा. म्हणून गुरुजी महाराज त्यांनी भेटलेले आहेत, त्यांनी कृपा केलेली आहे. हे सत्य गुरुराये कृपा मज केली, बरी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तक तो जाना ठेवला तर. असं आपण वर्णन पाहतो. म्हणजे श्री गुरु भेटल्यानंतर त्यांनी कृपा केली आणि त्यांच्या कृपेने एक अद्वैत भाव अंतकरणात निर्माण झाला. दृढ असणारा बोध अंतकरणामध्ये ठसावला. काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. कर्तव्य अभावता स्थिती जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झालेली आहे. आणि मग आता काय करायचंच काही शिल्लक राहिलं नाही, मग काय करावं. मग पुन्हा त्यांनी म्हणतात हे फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा वैसोनिया. पण फावल्या त्या करू चेष्टा, चेष्टा शब्दाचा अर्थ मस्करी करायचं नाही. चेष्टा शब्दाचा अर्थ तो क्रिया. आता जीवनमुक्त झाल्यानंतर ज्या क्रिया सुचतील त्या क्रिया त्यांनी करू. मग जीवनमुक्त महापुरुष काय क्रिया करेल करून करून त्यानं जर त्यांनी जीवनमुक्त स्थितीमध्ये जाऊन क्रियाच करायचं ठरवलं तर तो त्यांनी विलक्षण असणारी प्रेमस्वरूपा भक्ती जीवनामध्ये स्वीकारेल आणि भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने स्वतःला झोपून देईल. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाला सुरुवातच भगवंताच्या भक्तीने झालेली आहे. तुकोबारांचं प्राकट्य मोठं विलक्षण आहे. महाराज म्हणतात त्यांनी कनकाई आणि बोलवा तुकोबारांचे माता पिता आहेत. यांनी बऱ्याच वर्षापर्यंत पंढरीची वारी केली, पण एवढी वारी करून 24 वाऱ्या झाल्या होत्या म्हणतात. पण संतती मात्र त्यांनी उदाहरण नव्हती आणि वारी मात्र करत होते. भगवान प्रसन्न झाला होता, कारण त्यांनी दुरून सच्चिदानंद काय त्यांची वाडवडिलांची मोठी परंपरा होती महाराज. त्या परंपरेतून 8वी पिढी जगद्गुरु तुकोबारांची होती. म्हणून तेव्हापासून त्यांनी वारी करणारे जगद्गुरु तुकोबारांचे हे पूर्वज आहेत. मग बोलवा वारी करण्याकरिता जावे, त्याने पांडुरंगाच्या समोर जाऊन उभं राहावं आणि देवानं सहज त्यांच्याकडे पाहायचं खाली मान घालायची. विचारलं त्यांनी का बरं खाली मान घालता देवा, अहो एवढी वारी करत आहात, एवढी सायास करत आहात आणि काहीच माझ्याकडे मागत नाही, काहीतरी मागा ना. त्याने सांगितलं काही मागायचं नाही तुझ्याकडे, काही मागण्याकरिता येत नाहीत वारीला, आम्ही तुझ्या सेवेकरिता येतो. मग काही मागितलं नाही, पुढे गेले. नंतर कणकाई दर्शनाकरिता आली. मग दर्शन कणकाईने घेतलं. दर्शन घेऊन त्यांनी पुन्हा देवानं खाली मान घातली. म्हणे देवा का खाली मान घालता आहात. सांगितलं काहीच तुम्ही मागत नाहीत, माझ्याकडे एवढी सेवा झालेली आहे, काहीतरी मागावं. ती म्हटली मला काही मागायचं नाही. मालक जर काही मागत नाहीत मी कशाला काय मागू, काही मागायचं नाही. अहो म्हणे तरी काहीतरी मागा ना. मग कणकाई भगवंताच्या समोर म्हटली. ती म्हटली देवा आमच्या वाडवडिलांनी त्यांनी तुझी वारी केली आणि आतापर्यंत आम्ही त्यांनी अविरतपणे तुझी वारी करतो आहोत. माझी एवढीच एक इच्छा आहे की तुझी ही वारी खंडित होऊ नये, अशीच त्यांनी आमच्या वंश परंपरेने कायमस्वरूपी चालू राहावी. मुलगा मागितला नाही, संतती मागितली नाही, वारी मागितली, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या देवानं वरदान दिलं की मी स्वतःच तुमची वारी चालवण्याकरिता तुमच्या पोटी अवतार धारण करून येईल. हे महिपती महाराजांनी तुकोबारायांच्या चरित्रात लिहिलंय. बरं फार सुंदर त्यांनी वर्णन तुकोबारायांच्या चरित्राचं आहे. म्हणून त्याच्यात हे सगळं वर्णन आहे. मग भगवान प्रसन्न झाला, मीच तुमच्या घरी अवतीर्ण होईन असं त्यांनी सांगितलं. आणि मग 3 मुलं झाली महाराज, ब्रह्मा विष्णू महेश 3 मुलं आहेत.
पहिला मुलगा झाला, त्याचं नाव आहे सावबा. हा भगवान शंकराचाच अवतार होता. हा विरक्त होता महाराज, त्याचं प्रपंचात मन लागलंच नाही अजिबात, कधीच प्रपंचाचा विचार केला नाही. मस्त त्याच्या धुंदीमध्ये बेधुंद होऊन भगवंताचं चिंतन करणारा महात्मा सावबा. म्हणून दुसरा पुत्र झाला ते म्हणजे तुकोबा, जगद्गुरु तुकोबा यांचं प्राकट्य झालं. आणि मग तिसरा मुलगा झाला, त्याचं नाव कान्होबा. म्हणजे सावबा, तुकोबा आणि कान्होबा अशी 3 मुलं त्यांनी कणकाई आणि बोधोबांना झाली. फार समाधान झालं, गुण्या गोविंदाचं वातावरण निर्माण झालं, मुलं लहानची मोठी होऊ लागली. आता परंपरा वारीची घरातच आहे. जगद्गुरु तुकोबारांना बालपणापासूनच भगवंताच्या भक्तीचा छंद होता. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भगवान त्यांनी पहिल्यापासूनच घर करून बसलेला होता. घरातच त्यांनी पांडुरंगाचं मंदिर होतं, वाडवडिलांनी स्थापन केलेलं. आणि मग त्यांनी पंढरीची वारी सुद्धा सुरू होती. पंढरीला तुकोबारा त्यांनी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी वडिलांच्या बरोबर सुरुवातीला गेले. गेल्यानंतर त्यांनी चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन झालं. हे दर्शन करून त्यांनी महाराज पुढे आले. पुढे त्यांनी चोखोबारायांचं दर्शन घेतलं, नामदेव पारीवर डोकं टेकवलं, आतमध्ये प्रवेश केला. आणि आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाराज तिथे दत्तपार आहे, एका बाजूला दत्तपार आहे, समोर त्यांनी मंडप आहे, पुढे गेले. आणि पुढे गेल्यानंतर जो गरुड खांब आहे त्या गरुड खांबाला आलिंगन दिलं. आणि मोठी असणारी रंगशाळा आहे, निळोबरांनी त्या रंगशाळेचं वर्णन केलं. ते म्हणतात, हे हा निळा उभा रंगशाळे, प्रेमे पाझरता ती डोळे. रंगशाळेवर त्यांनी वारकरी जाऊन वगैरे राहतात आणि डोळे भरून पांडुरंगाला तिथून त्यांनी पाहतात. जिथं मुखदर्शनाची बारी आता सध्या आहे ना, तिथं खाली गोल असणारी एक शिळा आहे, त्याला रंगशिळा म्हणतात. त्याच्यावर उभं राहायचं आणि त्याच्यावर उभं राहून देवाकडे पाहायचं आणि कान धरून नाचायचं, अशी पद्धत आहे वारकऱ्यांची. कान धरून नाचेन गरुड पारी. मग ते गरुड पाराच्या समोर असणारी रंगशिळा, त्याच्यावर त्यांनी नाचायचं. असं तुकोबाराय त्यांनी भगवंताच्या समोर गेले. आणि गेल्यानंतर विटेवर वासणारा तो परमात्मा डोळे भरून पाहिला. त्याला नखशिखांत त्यांनी पाहिलेला आहे, त्याचे चरण पाहिलेले आहेत, त्याचं पितांबर पाहिलेलं आहे, त्याचा कटिभाग पाहिलेला आहे, त्याचं त्यांनी उदर पाहिलं आहे, वक्षस्थल पाहिलं, त्याचा सुंदर असणारा कंठ, त्याच्यात कौस्तुभ मणी, त्याची हनवटी, त्याचे कपोल, त्याची नासिका, त्याच्या भोया, त्याचे डोळे, त्याचं कपाळ, त्याचा सुंदर असणारा मुकुट, त्याच्या कानात असणारी कुंडल, या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहून अतिशय विभोर झाले. दर्शन घ्यायला गेल्यानंतर ठरल्या नियमाप्रमाणे पुजाऱ्याने ढकलायला सुरुवात केली. ढकलून त्यांनी एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले आणि जणू डोळ्याच्या माध्यमातून हृदयात त्या पांडुरंगाला साठवायचंय पाहतच राहिले. आणि मग त्या पांडुरंगानं त्यांनी बालवयातच तुकोबरा यांच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला. आपण बऱ्याच वेळेला चरित्र ऐकतो की 21 वर्षाच्या वयाच्या पुढच्या काळात तुकोबारांनी परमार्थ केला. पण परमार्थाचा हा पिंड तुकोबारांना आधीपासूनच प्राप्त झालेला आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने देवाचा छंद लागला. मग चांगले दिवस होते. पुढे त्यांनी मोठी झाले तुकोबारा, त्यांचा विवाह झाला. ते पुण्यामध्ये त्यांनी पहिली जी पत्नी त्यांची होती रखुमाई, ती लोह गावातली होती, तिचं नाव रुक्मिणी होतं. तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव संतू. मुलगा झाल्यानंतर तिला झाला अस्थमा, म्हणजे दम लागू लागला. मग फार त्रास व्हायला लागला तिला. मग काय करावं, स्वतःच तिला करता येईना. मग सगळा संसार त्यांनी कसा करायचा, मुलाबाळांचं कसं करायचं, सासू सासऱ्याची सेवा करता येईना. मग काय करावं, तिनंच हट्ट केला सासूबाईंच्या जवळ. म्हणजे आता मला काही काम धाम करता येत नाही, यांचा संसार कसा व्हायचा, लेकरू पण लहान आहे, तुम्ही यांचं दुसरं लग्न करून द्या. आता मग तुकोबारांच्या समोर प्रस्ताव मांडला. तुकोबारांनी नकार दिला. पण नाईलाज झाला, सगळ्यांनीच हट्ट केला, त्यापेक्षा स्वतःच्या पत्नीनंच हट्ट केला दुसरं लग्न करा. म्हणून त्यांनी पुणे गावामध्ये असणारी सावकाराची मुलगी होती महाराज जिजाई, जिजाई बरोबर दुसरा विवाह त्यांनी संपन्न झाला. आणि मग त्यांनी 2 पत्नी आहेत. मग विस्तार त्यांनी प्रपंचाचा होऊ लागला. कर्मधर्म संयोगाने त्यांनी बोलोबांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर कणकाईचा मृत्यू झाला. एक भाऊजाई तुकोबारायांची मरून गेली, थोरली भाऊजाई त्यांनी मरून गेली. मग तिचा मृत्यू झाल्यानंतर तो सावबा सुद्धा घरदार सोडून निघून गेला. मग तुकोबारायांवर जबाबदारी आली. वडील मरून गेल्यानंतर सावकारांनी षडयंत्र केलं, तुकोबारायांच्या घरावर जप्ती आणली. जप्ती आणली की सगळं दिवाळं निघालं महाराज, काही शिल्लक ठेव, भांडे सुद्धा त्यांनी लोकांनी नेले. मग आता पहिले फार चांगले दिवस होते, नंतर त्यांनी जरा दिवस बदलले. आणि बदलल्यानंतर त्यांनी त्रास होऊ लागला, भयंकर त्यांनी वेदना लोक त्यांनी देऊ लागले, सगळ्या गोष्टी त्यांनी होत आहेत. पण एवढं जरी होत असलं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारा यांच्या अंतकरणामधून पांडुरंगाची भक्ती मात्र कमी झाली नाही. अखंड भगवंताचं चिंतन जगद्गुरु तुकोबारा यांनी करावं आणि 150 लोकांनी समजून सांगण्याकरिता यावं. तुका अरे सगळं चांगलं होतं, या विठ्ठलाच्या भजनामुळेच एवढा घोटाळा झाला. हे रात्रंदिवस विठ्ठलाचं भजन करतोस, त्याच्यामुळे सगळी प्रपंचाची स्थिती बिघडली. किती दिवस
भजन करणार आहेस, हे भजन बंद करून टाक, प्रपंचाकडे लक्ष दे. पण तरी तुकोबारायांना ते मान्य झालं नाही महाराज. अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी करत राहिले. आणि मग गावातलं पांडुरंगाचं मंदिर तयार झालं. त्यानंतर त्यांनी त्या मंदिरात जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांच्या समोर कीर्तन सांगायला सुरुवात केली. अशी त्यांनी दिव्य स्थिती. लोकांच्या समोर त्यांनी कथा कीर्तन सांगावीत. लोकांनी म्हणावं की पांडुरंगाचं भजन करतोस, आमच्या समोर तत्वज्ञान सांगतो, ठीक आहे, पण तुला कुठे अजून त्यांनी गुरुची प्राप्ती झालेली आहे? बिगर गुरुच हे सगळं त्यांनी सांगतोय. त्यांनी सांगितलं मी स्वतःहून गुरु शोधण्याकरिता जाणार नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतो. मी गुरूंना शोधण्याकरिता जाणार नाही. मग काय करणार आहेस तू? नेमकं तुझं म्हणणं काय? त्याने एका स्पष्ट शब्दात सर्वांच्या समोर सांगितलं. ते म्हटले हा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो त्यांनी सामान्य नाही. गीता जेने उपदेशले ते हे विटेवरी मावले. ज्याने गीता उपदेश करून जगाला जगाचा गुरु आहे, जगत गुरु असणारा तो परमात्मा, तो विटेवरती उभा आहे. मग तो कृष्ण आहे आणि तोच माझं सर्वस्व आहे. आता मी दुसरीकडे काही शोधायला जाणार नाही. मग सगळं जग जरी मला सोडून निघून गेलं तरी परमात्मा मला सोडणार नाही, तो माझा मायबाप आहे. हा विशेष रूपाने जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या समोर सांगायला सुरुवात केली. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा, कृष्णच माझं सर्वस्व आहे. आता मी त्यांनी भवसमुद्रात बुडालो तरी सुद्धा कारण कृष्णच आहे. मी जर त्यांनी वैकुंठाला गेलो तरी त्याला कारण कृष्णच आहे. कृष्णा वाचून माझ्या जीवनात आता काही त्यांनी पाहण्यासारखं नाही. म्हणून मी फक्त त्याचं चिंतन करणार. बाकीचं काय करायचं, मला कसं ठेवायचं, मला तत्वज्ञान सांगायचं की उद्धरून न्यायचं, हा विचार मी करणार नाही. हा विचार त्यानं करायचा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी फार महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर सांगतोय. हे विशेषतः जगद्गुरु तुकोबाराने जगाच्या समोर सांगितले. आपण स्वतः गुरु शोधायला जातो, गुरु करण्याकरिता आपण धावपळ करतो. आपल्याला वाटतं आपल्याला गुरु करायचा आहे. असा गुरु शोधल्यानं भेटत नसतो महाराज. आपण चांगला शिष्य होऊन आपल्या जागेवर बसावं आणि भगवंताचं चिंतन करावं. त्याचा परिणाम तो परमात्मा कणवाळू आहे, कृपाळू आहे, तो स्वतःच गुरुची तरतूद करून देईल. महत्वाची गोष्ट आहे. जसं आपण श्रीमद भागवतामध्ये पाहतो, राजा परीक्षितानं त्यांनी 7 दिवसात तुझा मृत्यू होणार ही बातमी ऐकल्याबरोबर सर्वस्वाचा त्याग केला. निळोबर सांगतात, हे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, अवघा भोग त्याची याला, अवघा भोग त्याची याला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला, सगळ्या भोगांचा त्याग केला. आणि राजा गंगेच्या काठावर त्यांनी जाऊन बसला. काही कोणाला म्हणाला नाही, भगवंताचा दावा करू लागला. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. धावा भगवंताचा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं चिंतन केलं, त्याचा परिणाम भगवंतानं तरतूद केली आणि शुकाचार्य महाराजांना प्रत्यक्ष पाठवून दिलं. तत्राय यो भगवत, जे त्यांनी शुकाचार्य महाराज आहेत दिव्य रूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि मग शुकाचार्यांनी राजाला त्यांनी दर्शन दिल्यावर राजाने साष्टांग प्रणिपात शुकाचार्यांच्या समोर केला. त्यांच्या समोर विनंती करू लागला, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलोनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडतो, माझा अंत पाहू नका, मला तत्वज्ञान सांगा, माझा उद्धार करा. 7 दिवसात उद्धारून जाण्याचा काही उपाय मला सांगा. आणि मग मात्र शुकाचार्यांनी राजावर कृपा केली आणि राजाला त्याच क्षणाला भगवत दर्शन त्यांनी झालं. त्याच्या मस्तकावर हात ठेवला शुकाचार्यांनी आणि मस्तकावर हात ठेवल्यावर चतुर्भुज असणारा परमात्मा राजा परीक्षितीला त्यांनी भेटला. त्याचं कारण श्री गुरूंची कृपा झाली. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजा परीक्षिती श्री गुरूंना शोधण्याकरिता गेला नाही, श्री गुरु त्याला शोधत शोधत आले. म्हणून परमार्थाची रीत अशीच आहे, आपण त्यांनी शुद्ध अंतकरणानं, आपण निर्मळ भावनेनं आणि त्यांनी भगवंताच्या भेटीकरिता निघावं. परमात्मा त्यांनी आपल्यावरती कृपा करेल. श्री गुरु रूपानं स्वतःच त्यांनी येईल आणि येऊन आपल्यावरती अनुग्रह करेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये सुद्धा हीच भावना आहे
की मी गुरुला शोधायला जाणार नाही. मग त्या देवाला जर माझी चिंता त्यांनी असेल, आता माझी चिंता तुझं नारायण, हे नारायण आता माझी तुला चिंता त्यांनी असू दे. आणि मग भगवंतानं चिंता केली आणि परमात्म्याने कृपा केली. महाराज तो परमात्मा स्वतःच गुरु रूपाने त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. मी सांगतो असं नाही, जगद्गुरु तुकोबराय स्वतःच वर्णन करून सांगतात, हे आपणची देव होय गुरु आपणची देव, होय गुरु आपणची देव, होय गुरु आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा विठोबा किती प्रेमळ आहे बघा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, देवाचं किती प्रेम आहे बघा माझ्यावर. देवाचं प्रेम आहे, तुकोबाराय म्हणतात माझ्यावर. देव सगळ्यांवरच प्रेम करतो. देवाचं जर आपल्यावर प्रेम नसतं तर आपण इथं बसलेलं दिसलो नसतो. देवाचं प्रेम आहे म्हणून बरं, देवानं जर प्रेम काढून घेतलं की लोक गोळा होतात. तुमच्या लक्षात आलं ना, त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून श्वास चालू आहे, त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण हालचाल करतो. तो सगळ्या जीवमात्रांवर प्रेम करतोय, त्याच्या प्रेमात काही संशय घ्यायचं काम नाही. पण विशेष रूपानं प्रेम त्यांनी भक्तांवर करतो. काय प्रेम करतो? अहो त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपलं भरण पोषण होत आहे, सगळं जीवांचा करीतो सांभाळ. हे तुझं मोकलीला ऐसे नाही, तुला टाकून देईल असं त्यांनी नाही, सगळ्या जीवांना सांभाळतोय. पण त्यांनी अनुग्रह करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो. हे विशेष असणारं प्रेम आहे. मग केव्हा प्रेम त्यांनी देवाचं प्रगट झालं? जेव्हा जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणातलं प्रेम परमात्म्याने स्वीकारलं तेव्हा सगळं जग डावललं. महाराज भगवंताचा दरवाजा उघडतो केव्हा असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्याकरिता सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. ज्या दिवशी बाकीचे सगळे दरवाजे आपण त्यांनी बंद करून टाकू त्या दिवशी परमात्म्याचा दरवाजा उघडेल. उदाहरण सांगतो, द्रौपदीला भर सभेमध्ये त्यांनी कौरवाने आणले. आणल्यानंतर तिला त्यांनी दुर्योधनानं स्वतःची मांडी उघडी केली आणि त्या दुःशासनाला सांगितलं, हिचं त्यांनी वस्त्र हरण कर आणि माझ्या मांडीवर आणून बसव. मग काय करायचं? तिनं काय करावं? बिचारीनं आबला आहे. तिनं त्यांनी धृतराष्ट्राची विनंती करायला सुरुवात केली, मला वाचवा, मी तुमची पुत्रवधू आहे. आता त्याला दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं. आता त्याला काय वस्त्र हरण केलं काय काय केलं काय? तो पुत्र मोहानं आतून आंधळा झाला होता. त्यानं खाली मान घातली. मग भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, हे काय सामान्य नव्हते. एक एकाचे निमनो व्यापारे, हे विश्वाचे होय संहारे, अशी त्यांची स्थिती होती. पण ते सुद्धा खाली पाहायला लागले. ते म्हणले, द्रौपदी तुला वाचवलं असतं पण आम्ही यांचं अन्न खाल्लंय. दुर्जनाचं अन्न खाल्ल्यावर पण तोंड बंद करावं लागतं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे दुर्जनांच्या ताब्यात गेलं ना की वाघ असला तरी मांजर होत आहे. असं हे लक्षात घेण्यासारखं. तुम्हाला किती कळतं मला माहित नाही, पण हे कळण्यासारखंच आहे मला. किती डरकाळे फोडणारा वाघ असला आणि दुर्जनाच्या ताब्यात गेला की त्याचं मांजर होत असतंय. म्हणून त्यांनी मला सगळे मांजरासारखे गपचीप बसले, द्रौपदीला कोणी सोडवलं नाही. आणि मग मात्र त्यांनी मला द्रौपदीला एक गोष्ट लक्षात आली की कोणी मला सोडवणार नाही. 5 पती होते हक्काचे, पण त्यांनी खाली माना घातल्या होत्या. कोणी त्यांनी काही बोलत नव्हतं. सगळे दरवाजे बंद झाले. आता मला कोणी सोडवणार नाही असं जाणवलं. आणि तेव्हा मग लक्षात आलं की माझ्या भगवंताशिवाय आता मला कोणी वाचवू शकत नाही. आणि म्हणून अट्टहास करून भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी द्वारकेचा राजा, कोठे गुंतलासी द्वारकेचा राजा. कोठे गुंतलासी
कुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावेल अट्टहास करून त्यांनी हक्का मारायला सुरुवात केली भगवंताला. देवा तुझ्या वाचून आता मला कोणी सोडवणार नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे तुमच्या फार महत्वाचं आहे म्हणून सांगतोय बरं, लक्ष करून ऐका. ज्या दिवशी जोपर्यंत आपल्याला जगामध्ये जीवन जगत असताना कोणाकडून तरी आधार वाटतोय तोपर्यंत देव भेटणार नाही. जोपर्यंत वाटतं आई आहे, बाप आहे, अजून बायको आहे, अजून मुलं आहेत, अजून संपत्ती आहे, अजून प्रतिष्ठा आहे, या सगळ्या गोष्टींकडून जोपर्यंत आपल्याला आस आहे तोपर्यंत देव आपल्याला भेटू शकत नाही. ज्या दिवशी आपण या सगळ्या लोकांची आस टाकून देऊ त्या दिवशी परमात्मा आपल्याला भेटू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबाराने असाच भाव अंतकरणात ठेवला जसा द्रौपदीच्या पोटातला भाव आहे. ती म्हणते कोणीच नाही. मग भगवान आला आणि आल्यानंतर त्यांना अंबर अवतार धारण केला, वस्त्र अवतार धारण करून द्रौपदीला सांभाळलं. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये अनन्यता आहे. अनन्यता म्हणजे काय? अन्यस्य आश्रय त्याग हा अनन्य. दुसऱ्याचा आश्रय टाकून एकाच्याच आश्रयाला जाणं याला अनन्यता असं म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी म्हणजेच पांडुरंगाच्या ठिकाणी अनन्यता ठेवून आहे. देवा तुझ्याशिवाय मला आता दुसरं कोणी नाही, तूच मला सांभाळू शकतो. मी आता गुरु शोधायला जाणार नाही, मी बाकीचं काही पाहायला जाणार नाही, माझं काय करायचं असेल ते तू ठरव, मी फक्त तुझं नामचिंतन करीत राहीन. आणि अशी दृढ भावना जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणात असल्या कारणानं भगवंताला करुणा आली. एवढं प्रेम तुकोबारायांचं देवावर असल्या कारणानं देवानं स्वतःचं प्रेम प्रगट केलं. आणि माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय. गुरुदेव स्वतःच गुरु रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि मग तुकोबारायांवर कृपा केली. महाराज काय कृपा केली? तुकोबारायांचा अभंग आहे जो मघा मी तुम्हाला म्हणून दाखवला. हे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसो निसंदेह बुद्धिभेद जीव शिवा सेज रचिली आनंदे आवटावे पदी आरोहण निजी निज रूपी निज विला तुका अनुहत बालका हल्लरुगासी. फार सुंदर अभंग आहे आणि तत्वज्ञानाचं वर्णन करणारा अभंग आहे. याच्यामध्ये बघा ते म्हणतात असा प्रसंग झाला होता की तुकोबारायांची पत्नी अन्न करून मरून गेली होती. पत्नी एक अन्न करिता मेली. तिच्यानंतर त्यांनी संतू नावाचा जो मुलगा होता त्याच पत्नीचा, पहिल्या पत्नीचा, तो संतू त्यांनी दुष्काळ पडला होता आणि पाणी प्यायला मागत होता, पाणी नव्हतं आणि पोरग मांडीवर घेतलं होतं. आणि जिजाई त्यांनी महाराज पाणी आणण्याकरिता गेली होती. सावत्राई होती त्या बाळाची, पण त्या बाळाकरिता जीव पाखडत होती. धावत गेली दूर पाणी आणण्याकरिता. काय हांड भांड काही नव्हतं महाराज, गाडग होतं गाडग. ते पाणी आणण्याकरिता गेली घेऊन आणि पाणी घेऊन आले. आणि हे पोरग त्यांनी मांडीवर होतं, फार दूर होती ती अशी दिसत होते. आणि पोराला त्यांनी पाणी पाणी करताना तुकोबारांनी पाहिलं. ते म्हणले बाळा आमच्यामुळे हा सगळा त्रास तुला भोगावा लागतोय. ते बाळ त्यांनी केविलवान होऊन तुकोबारांच्या गालाला हात लावत म्हणलं बाबा असं नाही, तुमच्यामुळे त्रास होत नाही. आई म्हणते तुम्ही देव माणूस आहात, तुमच्यामुळे कसा त्रास होईल? मरताना लेकरू म्हणताय. ती आई याच्या आतच पाणी पाणी करून बाळानं तुकोबारांच्या मांडीवर प्राण सोडला महाराज. ती आली ठेस लागून पडली की घागरे फुटले. ते पाणी सगळं त्यांनी जमिनीमध्ये जिरून गेलं. बाळाला थेंबभर पाणी मिळालं नाही. बाळानं त्यांनी प्राण सोडून दिले. तुकोबारांना ते पाहवलं नाही म्हणून निघून गेले. आणि 15 दिवस त्यांनी त्या भामचंद्र डोंगरावर जाऊन बसले. आताच त्यांनी गुणवत्कारी मंडळींनी फार मोठा सप्ताह तिथे भामचंद्र डोंगरावर केला. आता आलेले आहेत सगळेजण इथे उपस्थित आहेत. मग त्या भामचंद्राच्या कपाटात जाऊन त्यांनी बसले तुकोबाराय आणि 15 दिवस त्यांनी अन्न पाणी टाकून बसलेले आहेत. त्याचा परिणाम काय झाला असेल ते म्हणतात 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात साक्षात्कार झाला आणि परमात्म्यानं कृपा केली, परमात्म्यानं अनुग्रह केला. काय अनुग्रह केला मग ते सांगतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, पांडुरंगाने सत्य अनुग्रह केला. निरसो निसंदेह बुद्धिभेद, माझा संदेह त्यांनी अशा पद्धतीने घालवला म्हणजे सगळ्या प्रकारच्या शंका पोटातून त्यांनी निघून गेल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ अशी अवस्था प्राप्त झाली. आणि बुद्धिभेद, बुद्धीमध्ये असणारे सगळे भेद त्यांनी घालवले. म्हणजे जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, 5 प्रकारचे भेद आहेत महाराज. मला काही अवघड सांगायचं नाही म्हणून मी सोपं सांगतोय तुमच्या समोर. नाही त्या प्रक्रिया जर सांगायला लागल्या आणि ते जर ऐकायची सवय नसली, त्याची परिभाषा जर नसली की लोकांना झोप येते.
मग झोप आल्यानंतर कोणाला सांगावं म्हणून फार अवघड नाही सांगत जावं, सोपं सोपं सांगावं, चरित्रातला भाग त्यांनी सांगावा, जेणेकरून सगळ्या लोकांना त्यांनी 2 तास भगवंताचं चिंतन, संतांचं चिंतन घडेल म्हणून सोपं सांगतोय. नाही ते भेद आहेत म्हणजे हे 5 प्रकारचे भेद आहेत. अजून त्यांनी भेद सांगतो, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, हे अजून 3 प्रकारचे त्यांनी भेद आहेत. त्याच्यात अजून 3 प्रकारचे भेद आहेत, देशभेद, कालभेद, वस्तुभेद, हे 3 प्रकारचे भेद आहेत. म्हणजे त्यांनी एवढे भेद आहेत, बुद्धीमध्ये एवढ्या प्रकारचे भेद आहेत मला. आणि जोपर्यंत भेद आपल्या बुद्धीत आहेत तोपर्यंत त्यांनी व्यापक असणाऱ्या परमतत्वाची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. ज्या दिवशी संतांची भेट होईल त्या दिवशी त्यांनी बुद्धीतले सगळ्या प्रकारचे भेद निघून जातील आणि त्यांनी अभेद स्थिती त्या अशा पद्धतीने प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पांडुरंग परमात्म्याने कृपा केली, पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धभेद, जीव शिवा सेज रचिले आनंदे, आवटावी पदी आरोहण. आवटावी शब्दाचा अर्थ होतो कुंडलिनी. आपल्या या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती आहे, ती त्यांनी मूलाधार चक्रात राहते. आणि पद शब्दाचा अर्थ होतो सहस्राधारातून स्वादिष्टान चक्र, तिथून मणिपूर चक्र, तिथून अनाहत चक्र, तिथून विशुद्ध चक्र, तिथून आज्ञा चक्र आणि मग सहस्रदल कमल इथपर्यंतचा प्रवास करते आणि तिथं जाऊन स्थिर होते. म्हणून आवटावी पदी आरोहण हा एक अर्थ. किंवा आवटावी म्हणजे 3.5 आऊट मात्रा म्हणजे किती, 3.5 मात्रा. म्हणजे पुढे आऊट की दिडकी होती की नाही, तशी 3.5 मात्रा. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज जर तुम्ही आपल्या जो सिंबल पाहिला, ओम हे आद्य अक्षर आहे की नाही, ओम इथे एक अक्षर ब्रह्म, त्याच्यामध्ये काय आहे, आकार, उकार आणि मकार हे झाले 3. आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्ध मात्रा सापडते म्हणजे ते 3.5 पद आहेत आणि त्याच्यावर एक बिंदू सापडतो म्हणजे ते परब्रह्म तत्व आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, प्रकृती आणि परमात्मा असं त्यांनी ओंकाराचं वर्णन आहे. म्हणून मला आवटावी पदी आरोहण शब्दाचा अर्थ काय केला तर या सगळ्यांच्या पलीकडे येऊन परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी माझी स्थिती केली असं तुकोबरांना सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून त्यांनी निजे निजरूपी निजविला तुका, अनुहत बालका हल्लरुगासे, निज स्वरूपाच्या ठिकाणी मला झोपवलं आणि त्यांनी अनुहत ध्वनी अशा पद्धतीने वाजवू लागला. अनाहत ध्वनी म्हणजे काय, आता हा पोरगा वाजवतोय त्यानं त्याच्यावर थाप टाकली की आवाज येतो, याला आहत ध्वनी म्हणायचं. आघात केल्यानंतर होणारा ध्वनी त्याला आहत ध्वनी म्हणतात आणि बिगर आघाताचा होणारा ध्वनी त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. म्हणून आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये स्वयंभू एक ध्वनी त्याने प्रवाहित होतो त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. म्हणून तुकोबराय सांगतात, अनुहत बालका हल्लरुगाशी, त्या श्री गुरूंनी माझ्या ठिकाणी हा अनाहत ध्वनी मला त्यांनी जाणीव करून दिला आणि मी त्या स्थितीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष जाऊन स्थिर झालो. म्हणजेच तुकोबरायांना व्यापक स्थिती निर्माण झाली. ते स्वतःच सांगतात, अनुरेणो या थोकडा, अनुरेणो या थोकडा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण लक्षपूर्वक ऐका. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळवणी सांडले कलेवर, भवभ्रमाचा आकार. 2 प्रकारचा प्रपंच असतो, एक आहे व्यष्टी प्रपंच आणि दुसरा आहे समष्टी प्रपंच. माणसाचं शरीर हा सुद्धा प्रपंचच आहे, याला संसार म्हणतात. हा व्यष्टी आहे, हा एवढ्या पुरताच मर्यादित आहे. आणि दुसरा असतो तो समष्टी म्हणजे संपूर्ण. तुकोबराय म्हणतात, माझ्यावर श्री गुरूंनी कृपा केली आणि मला कळालं की मीच व्यापक आहे. श्वेताश्वतर नावाच्या उपनिषदामध्ये एक श्रुती पाहायला मिळते, अनोरणीयां महतो मह्यां आत्मस्य जंतुर निहितो गुहायां तमप्रतुर विश्वते. लांबलचक श्रुती आहे. अनोरणीयां महतो मह्यां आत्मस्य जंतुर निहितो गुहायां
तमुक कृतू पश्चितवित शोका धातू प्रसादान महिमानात्मन. आत्मस्वरूपाचं वर्णन करून सांगतात तो आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि व्यापकाहून व्यापक आहे. ते माझं स्वरूप आहे म्हणून ते स्वरूप श्रीगुरूंच्या माध्यमातून कळालं. आणि गिळवणे सांडिले कलेवर नाम त्यांनी हा व्यष्टी असणारा प्रपंच आणि भवभ्रमाचा आकार म्हणजे समष्टी असणारा प्रपंच हे सगळं संपून गेलं. आणि मग त्यांनी एक स्थिती त्यांनी शिल्लक राहिली त्याला म्हणायचे कैवल्य स्थिती. म्हणून आता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता उपकारा पुरताच शिल्लक राहिलो अशी अवस्था तुकोबरांची झाली. म्हणजे झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानेचा रडते रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी दिले तिलांजली कुळनाम रूपासी देह ज्याचा त्यासी समर्पिला फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली तुका म्हणे रक्षा झाली आप्याप उजळला दीप गुरुकृपा तुकोबरांचा अभंग आहे. गुरुकृपा झाली आणि गुरुकृपेने अशी अवस्था त्यांनी तयार झाली. काय केलं त्यांनी अशी अवस्था होण्याकरिता म्हणे त्यांनी माझ्या डोळ्यात अंजन घातलं. अंजन काय घातलं ते म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेदमा वळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंग तुका आता. हे अभंग वारकरी पाठ करीत नाहीत बरं. त्याचं कारण काय आपलं जे आपलं कामापुरतं आहे तेवढं हा थोडं सोपं पाठ करायचं. हे अवघड पाठ केल्यानंतर डोक्यात गुदगुल्या होतात अशी वळवळ होते समजत नाही ना काय त्याच्यातलं. फक्त त्यांनी आपलं सोपं सांगायचं तुका म्हणे माझे तुम्हा सांगतावरी ओझे असं त्यांनी ओझं घालायचं मोकळं व्हायचं. हे अभंग त्यांनी मानत नाहीत हे अभंग कोणती काढतही नाहीत. मला महत्वाची गोष्ट आहे सगळ्या अध्यायांवर त्यांनी लोक बोलतील 6व्या अध्यायावर कोणी बोलत नाही काय ज्ञानेश्वरीतला 6वा कुंडलिनी योग आहे ना त्याच्यावर कोणी बोलत नाही म्हणा. ते काहीतरी समजतात मग त्याला प्रमाण योग याग विधी सिद्धी तेवढंच पाठ केलेलं असतं. फक्त तेवढंच पाठ करून कसं काय जमेल त्याचं काय तथ्य आहे. जगद्गुरु तुकोबरायांना श्रीगुरूंची भेट झाली. आपण थाटामाटात सोहळा साजरा करतो पण श्रीगुरूंची भेट झाल्यानंतर काय होतं याचा कोणी विचार करत नाही. काय झालं श्रीगुरूंची भेट झाल्यानंतर एवढे अभंग म्हणून दाखवलेत मी तुमच्या समोर. हे झालं श्रीगुरूंची भेट झाल्यानंतर. ते म्हणतात मला अशी अवस्था प्राप्त झाली श्रीगुरूंची भेट झाल्यानंतर व्यापक स्थिती निर्माण झाली. एक दिवशी परमात्मा आतापर्यंत वाटत होता तो परमात्मा व्यापक आहे असं मला कळालं. आजपर्यंत जग पाहत होतो आता जग दिसत नाही प्रत्यक्ष देव पाहायला मिळाला. जगाच्या ठिकाणी झोपलो आणि देवाच्या ठिकाणी जागा झालो. हे सहज मी आंधळा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जनना दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे टाकिले पात्र जोडी धर्म अधर्म आशा कोल्हाड चुकविला त्रिगुणाचा ओळसा घेऊन आलादा ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद लांबलं काय ना महाराज हे सगळं आपण फक्त म्हणतो ते काकड्याच्या टायमाला आंधळे म्हणतो पांगळे म्हणतो बहिरे म्हणतो काही समजत नाही. त्यातला अर्थ पाहण्याचा कधी विचारच माणूस करत नाही. या अभंगांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःला प्राप्त झालेली अवस्था सांगितलेली आहे. श्रीगुरूंची प्राप्ती झाली माघ शुद्ध दशमी डंका वाचतोय नुसता माघ शुद्ध दशमीचा. ठीक आहे माघ शुद्ध दशमी सर्वांना मान्य आहे आणि तुकोबरायांवर अनुग्रह झाला इथपर्यंत ठीक आहे. पण अनुग्रह का व्हावा आणि अनुग्रहातून काय प्राप्त व्हावं हे तर कळायला पाहिजे ना. तो परमात्मा कळाला वास्तविक तुकोबराय अवतारी पुरुष आहेत त्यांना त्याच्यानंतर कळालं हे म्हणायचं काही काम नाही. पण ते त्यांनी गाईड आहेत. गाईड कशाला म्हणायचं लहानपणी आम्ही शाळेत असताना पीटीचा क्लास असायचा. मग ते सगळे पोरं त्यांनी असे उभे राहायचे कुणी असं करायचं मग असं करायचं मग आता सर उभे आहेत त्यांना तुम्ही विचार होतं की नाही या सगळ्या गोष्टी समोर बसल्या हे असं होतं की नाही हे सगळे त्या पीटीच्या क्लासच्या वेळेला एक गाईड स्टेजवर उभा असतो. मग सगळ्या पोरांनी त्याच्याकडे पाहायचं
ते मग एका रे दोन रे असं करीत ते ढोल वाजवायचा आणि वाजवलं की हात बदलाय टायमाला डबल ठोका मारायचं की लगेच ताबडतोब ते पाहायचं. मग समोरचा जसं करेल तसं बाकीच्या सगळ्या लोकांनी करायचं, बाकीच्या पोरांनी करायचं. हे जसं आहे ना तसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी, तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. तसे संत जगाला सांगण्याकरिता आलेले आहेत की अशा पद्धतीनं परमार्थ करा. जगद्गुरु तुकोबारांनी जगाला हे सांगितलं की माझ्या अंतकरणात भगवान श्रीकृष्ण परमात्मा विषयीचं प्रेम दृढ झालं. त्याच्या वाचून दुसऱ्या कोणाचा छंद केला नाही. त्या परमात्म्यानं माझ्यावर कृपा केली, माझी अनन्यता पाहून त्यानं अनुग्रह केला आणि त्याच्या अनुग्रहानं अशी अवस्था प्राप्त झाली की सर्वत्र परमात्मा दिसू लागला. त्याच्या वाचून आता दुसरं काही दिसत नाही. विठ्ठल जळे स्थळे भरला, हरिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल सर्वत्र विठ्ठल तागडी गच्च भरलेला दिसू लागला. पाहे तिकडे माय बाप विठ्ठला हे रखुमाई, म्हणून त्याने जनविजन झाले महा विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे माय बाप विठ्ठला हे रखुमाई, ही स्थिती जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झाली. म्हणजे परमात्मा 3 प्रकाराने कळाला. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे परमात्म्याची 3 रूप आहेत. तुम्ही लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी. थोडा वेळ राहिला आपला, पाऊण तास फक्त, तेवढ्या वेळातच तुम्हाला ऐकायचं. चिंता करू नका, जास्त वेळ मी घेणार नाही. पण महत्वाचं सांगतो हे बघा, नाही तर बऱ्याच वेळेला लोक जन्मभर परमार्थ करतात आणि जन्मभर परमार्थ करून हे जर उलगडलं नाही आणि हे जर पदरात पडलं नाही तर काही हाताला येत नाही महाराज. म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती दुपटणाला अशी अवस्था त्याची होते. म्हणजे जन्म वायाला जातो आणि काही सापडत नाही महाराज. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या रहा तो कुछ नाही. जन्मभर माळा घातल्या, जन्मभर कपाळाला गण लावला, साऱ्या अंगाला गण, चट्ट्या पट्ट्याचा वाघ चौकून टाकली गण साऱ्या अंगाला. बरं माळा अशा की 2-2, 3-3 किलोच्या माळा गाड्यात तुळशीच्या. बरं त्यांनी बुकाचा असं सगळं कपाळ भरून त्यांनी अशी सगळे थाट पंढरीची वारी त्यांनी केल्याशिवाय थांबायची नाही. सगळी दुनिया समजायचा तपास नाही, काही समजत नाही. फक्त थाटच बघा, मला पहा आणि पान फुलवा अशी आवडतं. काय करतं ते वरून त्या सगळ्या देखाव्याला. हा फक्त वरून देखावा करण्याकरिता परमार्थ करायचं नाही. नुसतं कीर्तनात जाऊन बसलं म्हणजे परमार्थ होतो का? नुसतं पायी पंढरपूरला जाऊन घरी आलं म्हणजे परमार्थ होतो का? नुसतंच पारणाला बसून बोट फिरवले म्हणजे परमार्थ होतो का? काही जीवात उतरायला नको का? अंतकरणात काही साठवायला नको का? नाही तर करणेच्या नावे भलतेची घरी भलतच चाललं असं जर ढकलत राहिलं तर जन्म निघून जाईल आणि हे लोक जाळून येतील. 2-4 दिवस डोक्यात डोके घालतील, परत भाकरी खायला सुरुवात करतील. काय कोणाचं कोणातून राहत नाही. माझं पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. जर स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेत असाल, जर स्वतःला परमार्थिक म्हणून घेत असाल तर नजरेचा परमार्थ करा. परमार्थ कोणाचा? गुरुजी म्हणायचे गरीबाचा का श्रीमंताचा? मग लोक भांडणं करायचे, कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग म्हणायचे भांडू नका, परमार्थ गरीबाचा नाही, परमार्थ श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली परमार्थात त्याचा परमार्थ. उगतांनी बावळटाचा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप, अनुताप पोटामध्ये त्यांनी व्हावा लागतो. नजर परमार्थाची यावी लागते. हा महत्वाचा विचारवान लोकांचा परमार्थ. मला फार समाधान वाटतं तुमच्या या परिसरामध्ये शिक्षक लोक परमार्थात आहेत, ही नजरेची माणसं आहे. ही त्यांनी अशा पद्धतीने परमार्थ करतायत. आपल्यासारख्यानं परमार्थ लोकांसमोर सांगणं ठीक आहे, पण ज्यांना सांगायचं शिकवलं जातं त्यांनी सांगण्याच्यात काही बदल आहे की नाही मला? मग ते शिकलेले आहेत, सांगायचं शिकलेले आहेत, कसं बोलायचं हे शिकलेले आहेत, त्यांनी परमार्थ जगाच्या समोर मांडलं तर आणखी प्रभावी अशा पद्धतीने होऊ शकतो. हे सगळ्या जगाच्या समोर सांगायचं आहे. चरित्र अशा पद्धतीने त्यांनी सांगावं. सर चरित्र सांगतायत. मी आज दुपारी त्यांनी खोडदे महाराजांनी आग्रह केला की तुम्ही सुद्धा संत चरित्र सांगा. पठारे महाराजांनी सांगतो की तुम्ही सुद्धा संत चरित्र सांगा. आपापल्या गावामध्ये त्यांनी, खरं सांगतो, आपापल्या गावामध्ये जे सप्ताह होतात या सप्ताहामध्ये त्यांनी महाराज प्रवचनच ठेवायचं चरित्रावर. प्रवचन बंद करायचं नाही, संप्रदायाची रीत आहे ती चालवायची. पण त्या प्रवचनातून चरित्र सांगायचं आणि चरित्रामधून त्यांनी या सगळ्या बारकाव्याच्या गोष्टी त्यांनी वर्णन करून सांगायच्या, जेणेकरून आपल्यालाही समाधान मिळेल आणि ऐकणाऱ्या लोकांनाही समाधान मिळेल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी संत चरित्र पाहावेत आणि अशा अंगाने पाहावेत. का संतांचं चरित्र पाहायचं? आपलं चारित्र्य नीट होण्याकरिता संतांचं चरित्र पाहायचं. नाही तर नुसते संतांचे चरित्र पाठ करून काय उपयोग आहे महाराज? चारित्र्य आपलं नीटनेटकं होण्याकरिता संतांचं चरित्र आपण पाहावं लागतं. हे तुकोबारायांचं चरित्र संक्षिप्त रूपानं मी का तुमच्या समोर सांगतोय? मला कालच्या प्रसंगाला धरून आज बोलायचंय, म्हणून त्यांनी या मुद्द्यावर मी तुमच्या समोर बोलतोय. म्हणजेच काल आपण पाहिलं माघ शुद्ध दशमीला तुकोबारायांना श्री गुरूंची प्राप्ती झाली आणि गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी मला काय अवस्था प्राप्त झाली तर ही सगळीची सगळी वर्णन करून सांगितलेली अवस्था तुकोबारायांना प्राप्त झालेली आहे.
तीन प्रकाराने देव कळाला. एक निर्गुण निराकार रूपाने कळाला. ते स्वतःच वर्णन करून सांगतात. हे आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य जे कानिज ध्येय योगियांचे, जे कानिज ध्येय योगियांचे, जे कानिज ध्येय योगियांचे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. पण तो परमात्मा आनंद स्वरूप आहे, तो परमात्मा अद्वैत स्वरूप आहे, तो परमात्मा नित्य स्वरूप आहे, तो परमात्मा निरामय स्वरूप आहे. योगी पुरुष त्याचं ध्यान करतात असा निर्गुण निराकार तो परमात्मा आहे. हे त्याचं रूप आहे निर्गुण निराकार. दुसरं रूप परमात्म्याचं कोणतं आहे? त्याचं दुसरं रूप आहे सगुण निराकार. ध्यानात ठेवा हे तीन रूप. निदान देव पाहावा याच्याकरिता अट्टहास जीवनात असावा. परमार्थ कशाकरिता चाललाय असं जर त्यांनी विचारलं तर ते काय सांगता येत नाही. कोणी माळ घालायला आला की पहिला प्रश्न आम्ही त्याला विचारतो, तुला माळ कशाला घालायची सांग. मग फार गोड उत्तर असतात. आमच्या घरचे सगळे माळकरी आहेत, मी एकटाच राहिलो होतो म्हणून मला माळ घाल. हे काय कारण आहे माळ घालायचं? ते म्हणले आता काय झालं माहितीये का, आमच्या माणसाने फार आग्रह केला, म्हणजे त्याच्या बायकोने. आणि ती म्हणली तुम्हाला माळ घालावंच लागेल. आता तिचा हट्ट मला मोडता येईल ना, म्हणून बायको म्हणते म्हणून माळ घालायची. हे कारण आहे माळ घालायचं. हे कारण लोक सांगतात. परमार्थ करण्याचे हे कारण आहेत. आणि असे बी आम्ही काही खात नाही पित नाही, मग तसं राहायचं तर घालायची माळ. याच्याकरिता माळ असते वगैरे. कशाला ते बोल वागवायचं? नुसती मुंडक्यात अडकून ठेवल्याने काय उद्धार होईल का? आणि जर उद्धार होत असतात खुटीला अडकून ठेवून बघा 12 वर्ष जमतं का? खुटीचा जर झाला तर झाला उद्धार. मुंडका म्हणजे काय खुटी आहे का त्याच्यात माळ अडकून ठेवायला? असं नाही. त्याच्यात काहीतरी उतरलं पाहिजे. परमार्थ कशाकरिता करायचं हे कळालं पाहिजे ना. त्याला उत्तर देता आलं पाहिजे. छातीला हात लावून माळ घातलेल्या माणसाला जर कोणी विचारलं ना, का रे तो माळ घातली, त्याला सांगता आलं पाहिजे मला मोक्ष मिळवायचा म्हणून माळ घातली. का रे माळ घातली, त्याला सांगता आलं पाहिजे मला पांडुरंगाची भेट घ्यायची म्हणून माळ घातली. महत्वाची गोष्ट. हे जर सांगताच नाही आलं, नुसती वागून काय उपयोग आहे त्याचा? परमात्म्याची भेट घेण्याकरिता माझा अट्टहास आहे. मग ज्या परमात्म्याला भेटायचंय तो परमात्मा कळाला तर पाहिजे नेमका कसा आहे. त्याचं ज्ञान तर झालं पाहिजे ना. कशानं होईल? ज्या दिवशी श्रीगुरु जीवनात येतील त्या दिवशी परमात्म्याचं ज्ञान होईल. भागवतात वर्णन आहे महाराज. तो परमात्मा कसा आहे त्याचा परिचय सांगितला. हरी हा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महत्वाच्या 4 गोष्टी सांगितल्या. भगवंताचा परिचय सांगितला. पहिला परिचय सांगितला स्वरूपाचा. तो कसा आहे म्हणे सच्चिदानंद रूपाय. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. काय काम करतो तुमचा देव म्हणे विश्वोत्पत्त्यादि हेतवे. संपूर्ण विश्व निर्माण करतो. त्याचा स्वभाव कसा आहे म्हणे तापत्रय विनाशाय. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप, 3 तापांचा नाश करतो. काय नाव आहे तुमच्या देवाचं म्हणजे श्रीकृष्णाय वयं नमः. 4 गोष्टींचा परिचय दिला. स्वरूपाचा परिचय, कार्याचा परिचय, स्वभावाचा परिचय आणि नावाचा परिचय. देवाचा आधी परिचय असावा मग देव भेटायची वाट पाहावी. एक भक्त होता भोळा बाबडा आणि 8:15च्या दरम्यान त्यांनी देवाचा धावा करीत होता. देवा मला दर्शन द्या, देवा मला दर्शन द्या. मग भगवंताला करून आली आणि भगवंताच्या स्वप्नात गेले. दिसले नाही, फक्त स्वप्नात आवाज आला, भक्ता उद्या सकाळी मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे असं सांगितलं देवानं. त्याला आवाज आला. त्यानं लगेच रातभर झोप नाही मारत. त्याला स्वप्न पडलं, लगेच जागा झाला. याला फोन कर, त्याला फोन कर, सगळी दुनिया जागी केली. उद्या देव येणार आहे, सगळेजण या. देव जेवायला येणार आहे, सगळेजण या. मग मंडपवाला सांगितला, मंडप दारात घातला. स्वयंपाकवाला सांगितला, लगेच किराणा आणला की लगेच स्वयंपाक सुरू. सगळा स्वयंपाक तयार झाला. 12 वाजत आले. लोक म्हणायचे आता भूक लागली, जेवायला द्या. देव आल्याशिवाय नाही. 12 वाजून गेले तरी देव येईना. मग काय झालं माहितीये, देवानं त्यांनी महाराज एका पाहुण्याचं रूप घेतलं. पाहुण्याचं जळगाववरून आला. तुम्हाला मी जळगाववरून आलो आणि फार त्यांनी उशीर झालेला आहे, मला फार भूक लागलेली आहे काहीतरी. तो मला नाही, देव आल्याशिवाय खायला देणार नाही, तुम्ही वाट बघा. देवच आला होता तर मला देव आल्याशिवाय देणार नाही, तुम्ही थोडं थांबा, मी तुम्हाला जेवायला देतो. देव म्हणला आता हे जेवायला देत नाही, काय करायचं? मग देवाने एका भिकाऱ्याचं रूप घेतलं. भिकारी येऊन त्याच्या दारात आला. म्हणला फार भूक लागली हो, काहीतरी. मग तुला देईन म्हणलं खायला. खाण्याकरता स्वयंपाक केलेला आहे. असं नाही, देव येऊ द्या. देवाला जेव घालतो मग तुला खायला देतो. दुसरा मुद्दा झाला. देव म्हणला भिकारी होऊन गेलं तरी दे ना. मग काय करायचं? मग देवानं कुत्र्याचं रूप धारण केलं आणि कुत्रा होऊन आला. आणि आता मला मागायचं नाही, डायरेक्ट डेट ठेवलेली होती लापशीची, त्याच्यातच तोंड घातलं कुत्र्याने. यानं पाहिलं कुत्र्याने तोंड घातलं, लाकूडच काढलं मोठं आणि लाकूड काढलं असंच बदललं कुत्र. केव केव करीत पडाला देवन काय अशी त्यांनी अवस्था झाली.
म्हणजे देवच आला होता. इथून तिथून सगळे लोक निघून गेले. मंडपवाल्याने काढून गेला. स्वयंपाक तसाच पडला, पण कोणाला घासभर खायला दिलं नाही. झोपल्यानंतर परत स्वप्न पडलं. देवाला हाक मारली, भक्ता काय मला बोलू नको माझ्याशी. काल माझा सगळा अपमान केला म्हणून लोक बोलून घेतले, आमचं झालं फलाणं झालं आणि आला नाही. देव म्हणला हो कूल डाऊन, थोडा शांत हो. आलो होतो ना मला एकदा नाही 3 वेळेला आलो होतो. पण कधी आला म्हणे जळगावचा पाहुणा होऊन आलो होतो, मला जेवायला दिलं नाही. भिकारी होऊन आलो, मला जेवायला दिलं नाही. कुत्र्याच्या रूपात आलो, मारहाण करून पाठवलं, पण घासभर सुद्धा खाऊ दिलं नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, देव येत असतो आणि कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. फक्त त्याला ओळखण्याची नजर असली पाहिजे. लोक देवळात जाऊनच अभिषेक करतात मूर्तीला, हे मोठा अभिषेक असतो. आणि बाहेर जर कोणी भुकावलेलं असतात हे फळे बाजूला, त्याला बाजूला करतात आणि देवळात जाऊन अभिषेक करतात. देवळात अभिषेक करू नये या मताचा मी नाही. देवळात अभिषेक करावा, पण त्या देवाला तिथं पाहण्याच्या आधी इथं पाहावं माणसात. तो माणसात भरलेला आहे. अरे भुकेल्याची भूक जाणणं हे त्यांनी सगळ्यात मोठं परमार्थाचं लक्षण आहे. तहानलेल्या माणसाला गोडभर पाणी पाजणं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. मग इथं देव आहे, त्याला त्यांनी पाहिलं पाहिजे. देवाचा परिचय झाल्याशिवाय परमात्मा त्यांनी समोर आला तरी कळणार नाही. जगद्गुरु तुकोबारांना देवाचा परिचय झाला आणि कोणी करून दिला? श्रीगुरूंनी करून दिला. श्रीगुरूंची प्राप्ती झाली. माघ शुद्ध दशमी आली आणि केला अंगीकार तुका म्हणे. म्हणून श्रीगुरु त्यांनी आले. त्यांनी परमात्मा अशा पद्धतीने जाणून दिला. निर्गुण निराकार रूपात कळाला. तो सगुण निराकार रूपात कणाकणात गच्च भरलेला आहे, त्याचं ज्ञान झालं. हे हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा सर्वगत. तव मुख्यत्वे वेदांत, तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त, चिंतनासी असं झटकून झालं की चांगलं वाटतं जरा. ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा वाटतं उभं राहून नाचावं, अशी अवस्था तयार होती. कारण हे साधन साधू संतांनी निवडलेलं साधन आहे महाराज, आणि फार गोड असणारं साधन आहे. याच्यात त्यांनी सगळे म्हातारे सुद्धा तरणे होऊ शकतात एवढं सामर्थ्य आहे. प्रमाण सांगू, हे लोक झाली नादी लागली समाधी, पुढा जन नारी लोकारी. लोक झाली नादी लागली समाधी, पुढा जन नारी लोकारी. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकची सिद्ध साधना रे, एकची सिद्ध साधना.
नादी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारी पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे नाचती आनंद कलोळी पवित्र गाणी नामावळी रे विभोरून भगवंताच्या छंदात नाचतात असो देव कळाला कसा कळाला आधी आनंद अद्वय नित्य निरामय असा कळाला दुसऱ्यांदा कळाला कसा कळाला हरी हा व्यापक सर्वगत आत्म मुख्यत्वे वेदांत तो सर्व ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला असा कळाला विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी सर्व ठिकाणी तोच व्यापक आहे असा कळाला आणि तिसऱ्या रूपात त्यांनी कळालं त्याचं नाव आहे सगुण साकार असं रूप निर्गुण निराकार सगुण निराकार आणि सगुण साकार जो परमात्मा त्याने निर्गुण निराकार रूपाने सगळ्या जगताचा अधिष्ठान आहे तोच परमात्मा ईश्वर रूपाने सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि तोच त्याने महाराज सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो सुंदर असणारं रूप धारण करून येतो वास्तविक पाहता शब्दांचं तिथे काही काम नाही मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीची या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे म्हणून त्यांनी देवा हाती रूप धरविला आकार देवाला हाताने निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला सगुण साकार होऊन भक्तांनी समोर उभं केलं म्हणजे त्यांनी आणला हा रूपा बळे करुणे खळे हरिदासी तो परमात्मा सुद्धा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा अव्यक्त ते आकार आले रूपा आले गुणवंत कितीतरी प्रमाण मला सांगता येतील म्हणून तो निर्गुण निराकार परमात्मा भक्तांकरता सगुण साकार होऊन प्रत्यक्ष उभा राहतो आणि भक्तांना भेटतो हे जगद्गुरु तुकोबारांना कळालं म्हणजे त्यांनी त्याला निर्गुण निराकार स्वरूपात जाणलं त्याने सगुण निराकार स्वरूपात माणसात प्राणी मात्रात कणाकणात त्याला पाहिलं त्याच्यावर प्रेम केलं आणि आता त्या परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा अंतःकरणात निर्माण झाली कशानं कळाला गुरुकृपेनं कळाला कसं काय पाहायला मिळाला गुरुकृपेनं पाहायला मिळाला म्हणजे कालचा मुद्दा गुरुकृपेचा होता आणि आता काय झालं आता तोच परमात्मा जो निर्गुण निराकार परमात्मा तो जगताच्या रूपाने जर प्रगट होऊ शकतो तो जर या माणसांच्या रूपाने दिसू शकतो तो जर त्यांनी कणाकणात गच्च भरू शकतो तर माझ्याकरिता सगुण साकार होऊन का येऊ शकत नाही असा भाव तुकोबारांच्या अंतःकरणात निर्माण झाला आणि मग तुकोबारा त्यांनी त्या पांडुरंगाचा धावा करू लागले देवा मला तुझ्या दर्शनाची गरज आहे गरजेनं हाक मारायला लागली तुम्ही ऐकतात ना सर्वजण भगवंताच्या भेटीची गरज वाटावी गरज ज्याला असते ना त्याला झोप येत नाही गरज ज्याला लागते ना त्याला जेवण जात नाही ज्याला एखाद्या गोष्टीची गरज असते ना ती जर मिळाली तर करमत नाही आपल्याला मस्त करमत आहे मस्त जेवण जातं आपण मस्त आहे किलो आपण त्यांनी आठवड्याला आपला कार्यक्रम चालू वाढायचा गाली लोटांगण असं ढेरे बघा आमच्या अशा चमकतात लांबून अशी त्यांनी अवस्था होती म्हणजे त्यांनी महाराज काही चिंता नाही काही घोर नाही झोपा लागतात घोरायला सुरुवात होते ज्याला घोर लागलेला असतो ना त्याला झोप येत नाही भगवान कधी भेटेल असं त्यांनी होतं कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल कुठं त्यांनी भगवान भरला सांगा तरी हे पुसावेसे हेची वाटे जे जे देव कृपा करेल मज कायला जरा खील देव मला भेटेल का भगवंताच्या दर्शनाची आस जगद्गुरु तुकोबारांना लागली ते म्हणतात ब्रह्मज्ञान प्राप्त झालं गोष्ट खरी आहे पण नको ब्रह्मज्ञान देवा न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना गेला वचना विसरून त्याचा अभंग थोडा काळ आपण घ्यावा म्हणलं त्यांना अभंग सुचावला होता पण त्याने महाराज आज संतांकडे मागितलं पाहिजे म्हणून हा अभंग वास्तविक पाहता शुद्ध एकादशी आहे म्हणजे त्यांनी हरिदिने आहेत म्हणून हरीचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे हरीचं चिंतन करून इथून देतून तुकोबारांना ध्यास कोणाचा लागलाय हरीच्या दर्शनाचा लागलेला आहे म्हणून अंतःकरणात भगवंताचं त्याने रूप साठवलेलं आहे कधी भगवान भेटेल अशी अवस्था निर्माण झालेली वाटोले पाहता शिनले डोळले डावीसी पावले कैवडोळा भेटीला पंढरीनाथ
थोडं लक्षपूर्वक ऐका. आधी पण तुकोबराय भगवंताचं ध्यान भजन करत होते, ती पण भक्तीच आहे, त्याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणायचं. आणि आता श्री गुरूंच्या प्राप्तीनंतर जीवनात बोध प्राप्त झालेला आहे आणि ज्ञान संपन्न झालेले तुकोबराय आता भगवंताची वाट पाहतात, याला ज्ञान उत्तर भक्ती म्हणायचं. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. पण परत एकदा लक्षात ठेवा, हे तुकोबरायांच्या बाबतीत लागू होत नाही, कारण ते स्वतःच अवतारी आहेत. पण फक्त जगाला दाखवण्याकरिता ही प्रक्रिया आहे की लोकांनी काय करावं, आधी भगवंताच्या भक्तीला लागावं, मग परमात्मा गुरु रूपाने प्रगट होऊन बोध प्राप्त करून देईन. आणि त्याचा बोध प्राप्त झाल्यानंतर काय करावं, मग बीज आणि फळ हरीचे नाम, सुरुवातही परमार्थ भक्तीपासून आणि शेवटही भक्तीपर्यंत येऊन त्यांनी थांबावा, म्हणजे भगवंताचं ध्यान करावं. जगद्गुरु तुकोबराय आता भगवंताचं ध्यान करत आहेत. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहित पाणिं मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. अखंड विठ्ठलाचं ध्यान चिंतन त्यांनी करत आहेत. त्या परमात्म्याला मनामध्ये आठवतायत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुकोबराय ध्यान करत आहेत. परमात्मा अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे. तो त्यांनी विटेवरती उभा आहे. त्याने समान चरण विटेवर ठेवलेले आहेत. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्यावर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांछन अतिशय सुंदर शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्यानं कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये कमळाचं फूल आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं कपाळ उंच आहे. त्या कपाळावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. हा परमात्मा भक्तांकडे पाहून स्मित हास्य करतोय. समान चरण आणि समान दृष्टी ठेवून विटेवरती उभा आहे आणि भक्तांची वाट पाहतोय. अशा भगवंताचं ध्यान जगद्गुरु तुकोबराय करत आहेत. त्याला मनामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांनी साठवतात. देवा, तुझं हे रूप प्रत्यक्ष पाहण्याकरिता मी व्याकुळ झालेलो आहे. कधी कृपा करीशीने मज दिनाचे ध्यावाने माझ्यावर दया कर, माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट हो. व्याकुळ होऊन तुकोबराय भगवंताला हाका मारतात, तरी परमात्मा प्रगट होत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, जर तुम्ही माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर तुम्हाला माझा पांडुरंग दिसला असेल. सगळ्या वारकऱ्यांनी अंतकरणापासून त्याच्या चरणांपासून मुखारबिंदापर्यंत त्याचं असं ध्यान रोज केलं पाहिजे. ज्याला असं ध्यान करते तो तोच वारकरी. माऊलींची समाधी म्हणली की डोळे बंद केल्याबरोबर समाधी ज्याच्या डोळ्यासमोर येते तोच खरा वारकरी महाराज. मग ध्यान केलं पाहिजे. माऊलींचं ध्यान करा, पांडुरंगाचं ध्यान करा. तुकोबराय असं ध्यान करू लागले आणि देवाला हाका मारू लागले, तरी भगवान येत नाही. काय करावं? डोळ्यात घर करून बसला. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची बोटी, कस्तुरी मळवट चंदनाची बोटी. ध्यान भगवंताचं करतायत, धावा करतायत, तरी देव येत नाही. मग व्याकुळ झाले वाटोले, पाहता शिनले डोळले, दावेसी पावले कैव डोळा, तुमाय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, काबा मोकलेले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे, तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझ क्षेम द्यावया पांडुरंगा, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावणे श्रीमुख दावे देवा. असा अट्टहास करतात तरी देव येत नाही. मग काय करावं असा प्रश्न मनामध्ये पडला. मग एक युक्ती सुचली की ज्या संत मायबापांच्या मुळे मला हा देव कळालेला आहे,
त्या संत मायबापांना भगवंताची संगती आहे आणि कायमस्वरूपी देवाच्या संगतीमध्ये राहतात आणि त्यापेक्षा तो परमात्मा या संतांच्या अधीन आहे. ते म्हणतील तसं करायला तयार होतो. म्हणून आता आपण डायरेक्ट देवाकडे जाण्यापेक्षा आता आपण या संतांना साकडं घातलं पाहिजे की मला त्यांनी भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं, तुमच्या मदतीनं प्राप्त व्हावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय श्रीगुरूपी संतांच्या समोर प्रत्यक्ष उभे आहेत आणि उभं राहून त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवत भेटीचा अर्थ घेऊन त्यांच्या समोर त्यांनी म्हणतायत, मायबाप माझ्यावर कृपा करा, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही संत आहात, माझ्यावर कृपा करा आणि मला कृपेचं दान द्या. तुकोबाराय संतांच्या समोर बोलू लागले, कृपाळू सजना तुम्ही संत जना, कृपाळू सजना तुम्ही संत जना, कृपाळू सजना तुम्ही संत जना, कृपाळू सजना तुम्ही संत जना. तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे माझ. तुम्ही संत जन आहात. संत शब्दाची व्याख्या गुरुजींनी फार सुंदर केलेली आहे, पण ती सहजासहजी कळत नाही. ते म्हणतात कृपाळू तत्वे सती अनावृत्तत्वे सती हित प्रापकत्वम संतत्वम. जे कृपाळू असतात, जे स्वतः अनावृत्त असतात आणि जे स्वतःहून हित करणारे असतात त्यांना संत म्हणावं. संत म्हणजे काय? जे त्यांनी कृपा करणारे असतात. पण एवढी लांबलचक व्याख्या का बरं केली? फक्त कृपा करणारे असतात त्यांना जर संत म्हटलं तर आई बापही कृपा करतात, लहानचं मोठं करतात, शिक्षण करतात, बायको पाहून देतात, त्याला लेकर झाले की लहानचे मोठे करतात, घरदार बांधून देतात, त्याच्याकरता बँक बॅलन्स जमा करतात. ही कृपा नाही का? मग आई बापाला संत म्हणा, ते कसे काय संत होतील? संत त्यांना म्हणायचं काम नाही का बरं? ते अज्ञानात अडकलेले आहेत ना महाराज. ते कसे काय जीवाला मुक्त करतील? मुक्त करणारे संत असतात. हे स्वतःच अज्ञानात आहे, कसे काय मुक्त करतील? म्हणजे मग जो त्यांनी ज्ञानी आहे त्याला संत म्हणा. मग वेद म्हणजे ज्ञान आहे, सर्वज्ञ, वेदाला संत म्हणा. वेद जरी श्रेष्ठ असला तरी सुद्धा स्वतःहून जीवाचं हित करण्याकरिता जीवाच्या घरी येत नाही. मग काय करा? जीवाला वेदाकडे जावं लागतं, मग तो कृपा करतो, मग त्यालाही संत म्हणता येत नाही. मग संत कोणाला म्हणायचं? जे कृपाळू आहेत, जे स्वतः ज्ञानी आहेत आणि आपल्या घरी येऊन कृपा करतात त्यांना संत म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी संत मायबाप असेच असतात, म्हणून त्यांना संत म्हटलं. कृपाळू, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही संत आहात. काय करा? माझ्यावर कृपा करा. हे एवढे कृपादान तुमचे, मग माझ्यावर कृपा करा. संत मायबाप प्रसन्न झाले. विचारलं काय कृपा करायची, काय तुमचं म्हणणं आहे ते तरी सांगा. मग सांगितलं काय नाही, मी अंतःकरणापासून भगवंताची वाट पाहतोय. मी कळवळून भगवंताला हाका मारतोय पण भगवान येत नाही.
भगवंताच्या भेटीकरिता कशी कळवळ अंतकरणात निर्माण व्हावी याच्याकरिता तुकोबारांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात, जीवना वेगळी मासोळे गळमळे, कन्या सासऱ्याशी जाय मागे परत कोणी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटशी केशवा. चुकलिया माय बाळ हुरू पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटसी केशवा. अशी अवस्था भगवंताच्या भेटीकडे. भूक लागलेल्या माणसाला जशी अन्नाची गरज वाटावी, तहान लागलेल्या माणसाला जशी पाण्याची गरज वाटावी, तशी भगवंताच्या भेटीची आपल्याला गरज वाटावी तेव्हा परमात्मा भेटे. एक शेठजी गेले होते नाथ महाराजांकडे. आणि नाथांना म्हणले, महाराज मला त्यांनी देव पाहिजे, मी ऐकलं तुमच्या घरी देव काम करतो, मला देव त्यांनी दाखवा. हो म्हणले, दिसेल ना, थांबा म्हणले तुम्ही दाखवतो. मग ती थांबली. नाथाच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक होता. सकाळ संध्याकाळ पुरणपोळ्या खायला होत्या, सोन्याची चरबी, त्याच्यात गावरंगायचं तूप, असं मस्त त्यांनी त्या. आता पुरणाच्या पोळ्यात बरेच त्यांनी आटम घातलेलं, कशाला तोंडाला एकादशी दिवशी पाणी सुटलं पाहिजे, मग तरी सुद्धा पुरणाची पोळी ती खाल्ली की सुस्ती येते माणसाला. यानं सकाळी पोळी खाल्ली की झोपला, लागली घोरायला. परत दुपार संध्याकाळच्या घंटा वाटली की आलंच परत जेवायला. 2 टाइम पुरणाच्या पोळ्या खाऊन झोपून राहिला. 7 दिवस त्यांनी झोपत होता. खायचा झोपायचा, खायचा झोपायचा. मग 8व्या दिवशी नाथांना म्हणला, का मला काय घरी खायला भेटत नाही, तुमच्या घरी येऊन त्यांनी बसलो, खुशाल त्यांनी खाऊ देऊ घालता, देव पाहायला आलो, अजून देव नाही दाखवला. हो म्हणजे त्याचं माझ्या ध्यानातूनच गेलं नाथ महाराज म्हणजे आज दाखवतो म्हणजे. कुठे दाखवणार, चला म्हणजे नदीवर दाखवतो. मग गोदावरीवर घेऊन गेले त्या शेठजीला. गेले शेठजी, म्हणजे काय करावं लागेल, म्हणजे बुडी मारा पाण्यात. एक बुडी मारली, वर मुडकं काढलं. अजून एक मारा म्हणली, दुसरी मारली, परत वर मुडकं काढलं. तिसरी बुडी मारा म्हणली, मग तिसरी बुडी त्यानं मारली. तिसरी बुडी मारल्याबरोबर त्यांनी नाथ महाराजांनी त्याचं मुडकंच पाण्यात दाबून धरलं. असं तर आपलं महाराज 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, 4 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. ऐकलं ना कसं 10 मिनिटं जगल का म्हणजे 1 सेकंद झाला, 2 सेकंद झाले असं म्हणायचं ना. 10 सेकंद, 20 सेकंद झाले, अर्धा मिनिट त्यांनी झाला, त्याचं मुंडकच नाथ महाराज सोडले. महाराज काय करावं, ते असं ते त्या पाण्यात असं त्याची मुलगा व्हायला लागली. मग पार मारायला टेकला आणि मग नाथाने हात सोडून दिला. हात सोडला की वर मुलगा काढलं, मोठा दम सोडला, मोठी धाप टाकली. आणि रागावून नाथाकडे म्हणला, देव नसता दाखवला म्हणलं काहीच म्हणू नसतो, गपचिप घरी गेलो असतो. मारायचं गेलं म्हणला, मुडकं आपण मारायचं गेलं. हो नाथ महाराज म्हणजे शांत व्हा, शांत गावामध्ये गेलो असतो मग काय केलं असतं. नाथ महाराज म्हणजे देव पाहिजे ना, देव पाहिजे. हे काय चालू होतं म्हणजे, आता मला आधी सांगा, मी तुमचं मुडकं पाण्यात दाबून धरल्यावर तुम्हाला काय वाटत होतं? तुम्हाला कोण कोण आठवत होतं? तुमची आई, बाप, भाऊ, बहीण कोणी आठवत नाही? कोणीच नव्हतं आठवत. मग काय होत होतं, मला वाटायचं यांनी फक्त हात सोडावा आणि मी पहिला श्वास घ्यावा. श्वास घेण्याकरिता माझा जीव तरमाळला होता, असं त्यानं उत्तर दिलं. मग नाथ महाराज म्हणले, देव पाहिजे ना, मग देव पाहण्याकरिता सुद्धा असं व्हावं लागेल. श्वास घेण्याकरिता जेवढी तळमळ तुझ्या अंतकरणाची झाली, तेवढी तळमळ भगवंताच्या भेटीची व्हावी लागेल, तेव्हा देव भेटेल. देव काय बाजारातला भाजीपाला नाही, आणि रस्त्यावर पडला आपल्या बापाचा नोकर नाही वाटेल त्याला भेट द्यायला. नाही निस्ती माळ घातली का पाला गंध लावला देव भेटला असं व्हायचं नाही. त्याच्याकरिता कष्टच करावे लागतील, त्याच्याकरिता सायास करावे लागतील. असा परमात्मा भेटत नाही. बोलाचं भाकण बोलायची कधी नाही. साधू संतांनी जीवन खर्च केलं, आयुष्य त्यांनी भगवंताच्या चरणी समर्पित करून टाकलं, तेव्हा त्यांना कसमस करून भेटला. आणि आपलं मस्त झालोय, आपलं कसं काय भेटेल ना. तुकोबारायांचं अंतकरण व्याकुळ होत आहे, देव कधी भेटेल, मला देव कसा भेटेल, व्याकुळता अंतकरणात आहे. म्हणून त्यांच्या समोर म्हणतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे माझ्यावर कृपा करा. काय कृपा करा? मग म्हटलं तुमची देवाची सलगी आहे. काय तुम्ही देवाजवळ जात असता, देवाचं तुमचं बोलणं होत असतं, देव तुमच्यावर फार प्रेम करतो. म्हणून माझ्याकरिता देवाच्या समोर जा आणि देवाला माझा निरोप सांगा. तुकाराम महाराज तुमची वाट पाहतात. अभंगाचं दुसरं चरण. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा.
सांगा काकुळती माझ्यावर कृपा करा, कृपेचं दान मला द्या. काय कृपा करा म्हणे, तुम्ही पांडुरंगाच्या जवळ जा आणि पांडुरंगाला आठवण करून द्या की पांडुरंगा तुकोबर आहे, तुमची वाट पाहताय. काकुळती येऊन देवाच्या समोर सांगा, माझी करुणा झाली भाका. आणि देवाला माझा निरोप सांगा की तुकोबर आहे, रात्रंदिवस तुम्हाला बोलवतायत देवा, तुम्हाला हाका मारताय. तुकोबर आहे, रात्रंदिवस देवाला हाक मारत होते, व्याकुळ होऊन त्यांनी बोलत होते. हे येगा तुमाय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया, येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुला विनाशी ना वाटे क्षण झाली काया, तुला विनाशी ना वाटे क्षण झाली काया. येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येईगा तुमाय बापा पंढरीच्या येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येईगा तुमाय बापा पंढरीच्या येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येईगा तुमाय बापा पंढरीच्या. येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येईगा तुमाय बापा पंढरीच्या. तुकोबर आहे, असंच देवाचं ध्यान करीत होते आणि अशाच अट्टहासाने भगवंताला बोलत होते. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. कीर्तनात बसल्यावर एखादं जर घरी जाऊन असं म्हणायला लागलं तर घरचे लोक दवाखान्यात नेतील. असं खरं आहे, हे खरं आहे, मी सांगतो ते. आणि कीर्तनात बसल्यावर असं म्हणायची लाज वाटते, घरी कधी म्हणतील. आणि असं म्हणल्याशिवाय देव येत नसतो, हे ध्यानात ठेवा. त्यांनी सांगितलं माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार, अट्टहास करून भगवंताचं नामचिंतन करा. अट्टहास तुकोबारांनी केला आणि कळवळा अंतकरणात निर्माण होऊन सांगायला सुरुवात केली. जाणार आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती, मी वाट पाहतोय तरी तुम्ही येत नाहीत. देवाला सांगा तो अनाथ आहे, अपराधी आहे, कर्महीन आहे, मतिमंद बुद्धीचा आहे, असे सगळे प्रमाण आहेत की नाही. असं म्हणल्यानंतर लोक म्हणतील तुकोबरे अनाथ होते, अपराधी होते, कर्महीन होते, मतिमंद बुद्धीचे होते, असं समजायचं काही काम नाही. तुकोबराय तर सर्वज्ञ होते,
तुकोबाऱ्यांच्या मुखातून वेद प्रत्यक्ष वाहत होता. तुकोबाऱ्याला बावळट समजायचं काही काम नाही महाराज. तुकोबाऱ्या फार श्रेष्ठ होते. अरे सरस्वती ज्यांच्या वाणीवर प्रत्यक्ष विराजमान होती ते अनाथ कसे असतील ना अपराधी कसे असतील, पण भगवंतानं भेटावं याच्याकरिता ही भूमिका धारण केलेली आहे. देव ज्याला पाहिजे त्यानं त्यांनी याच भूमिकेत गेलं पाहिजे. असं नाही देव भेटायचं महाराज. नाही तो रुबाबात जर जाऊन त्यांनी भेटले, देवा मला दर्शन दे, देव म्हणतो शांत हो जरा, तुझ्या बापाचा नोकर नाही छाताडवर करून आलास, काकुळती आलं पाहिजे तेव्हा परमात्मा भेटतो. असं नाही भेटत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. यशोदा राणीनं त्यांनी मंथन केलं, देवानं सारे माठ फोडून टाकले, त्याच्या मागेच पळा. उद्या तुम्हाला ऐकायचं ते चरित्र. त्याच्या मागेच पळायला लागले. हा तो काय हाती लागेल ना काही गेल्या. मग त्यांनी धावत होते, का नाही थांब तुला बांधून टाकते, का नाही थांब तुला बांधून टाकते. थांबे ना. मग म्हातारपणाला मुलगा झाला होता. पडून पडून दमली, कपाळावर घामाची गुंद आली, दम लागला, 2 गुडघे जमिनीवर टेकवले आणि व्याकुळ होऊन म्हणले, का ना थांब ना. असं व्याकुळ होऊन म्हणलं की थांबला. नाही तर सर्वजण आधी थांब म्हणत होती तेव्हा नाही थांबला, आणि नंतर थांब म्हणल्यावर थांबला. का बरं? आधी रोबाबात म्हणत होती तुला पकडते, रोबाबात नाही थांबत महाराज. थांबेल, भेटेल, सापडेल, पण व्याकुळ व्हावं लागेल. देवा भेटणार आहे, तुझ्या दर्शनाशिवाय त्यांनी चैन पडत नाही. म्हणून आपल्याकडे कमीपणा घ्यावा लागेल. म्हणून तुकोबराय तुम्ही स्वतःकडे कमीपणा घेऊन निरोप सांगायला सांगतायत की तुम्ही त्यांना जाऊन सांगा तुकोबराय असे आहेत, पतित आहेत आणि आगळे वेगळे पतित आहेत. तुम्ही त्यांनी भगवंताच्या समोर जाऊन सांगा. चरण 2 ठिकाणी लावता येतात. एकतर त्या संतांच्या समोर म्हणतात, अनाथ अपराधी पतिता आगळा परी पाया वेगळा नका करू. हे संत माय बापू, मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे म्हणजे पापी आहे, आगळा वेगळा पापी आहे, तुम्ही मला पायापासून वेगळं करू नका. देवाजवळ जाऊन माझा निरोप सांगा. हा एक अर्थ घ्या. नाही तर दुसरा अर्थ घ्या, तुम्ही भगवंताला जाऊन आठवण तुम्ही द्यावी, पांडुरंगा तुम्ही आठवण करून द्या आणि सांगा, अनाथ तुकोबाराय म्हणतात, मी अनाथ आहे, अपराधी आहे, आगळा वेगळा पतित आहे, मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. तुम्ही प्रत्यक्ष मला दर्शन द्या. जसा अर्थ तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता. म्हणून भगवंताच्या समोर, संतांच्या समोर असंच त्यांनी बोललं पाहिजे. हा त्यातला भाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय कळवून भगवंताच्या भेटीकरिता संतांच्या समोर याचना करतात की तुम्ही जा आणि भगवंताला माझा निरोप सांगा, मला भगवंताला भेटावं असं मला त्यांनी सारखं वाटत आहे. असा भाव त्यांनी प्रगट करतायत. महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 8:30 वाजता लोकांना वाटलं असलं तर काय करावं, अजून एक सुद्धा चरण नाही, एकही चरण झालं ना, आपण मुद्द्यावर कसा येईल. पण अजून 9ला 2-3 मिनिटं कमी आहेत की नाही, तरी सुद्धा आपण मुद्द्यावर आलेलो आहोत. म्हणून कीर्तनकार पहिलवानासारखा असतो. लहानपणाने खेळायचं पहिलवान ते कसंही टाकलं तरी उभं राहायचं. जसं मांजराचं पिल्लू कुठूनही टाका पंजावरच पडत, ते काही उताना पडत नाही. तसं नाही, कीर्तनकार बरोबर त्याने त्याच्या मुद्द्यावर जात असतो, म्हणून तो बरोबर त्या ठिकाणावर येतो. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणाची कसमत झाली. संतांनी विचारलं, का बरं आमच्या समोरच का बरं निरोप सांगतात, आम्हालाच का सांगतात? तुम्ही अट्टहास करून भगवंताला, ते म्हटले अट्टहास करून भगवंताला मी स्वतः बोलवतो पण देव माझा स्वीकार करेना. त्याचा बोध मला प्राप्त झालेला आहे. तो सर्वात्मक आहे हे मला कळालंय. तो कणाकणात भरलेला आहे असं मी पाहतोय. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष आहे. तो सगळ्या रूपांमध्ये माझ्या समोर येतो आहे. मी त्याच्यावर प्रेमही करत आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, पण मला त्याच्या सगुण दर्शनाची आस लागलेली आहे आणि तो त्याने हाक मारून सुद्धा येत नाही. म्हणून मी असा विचार केला की तुमची त्याची जवळीक असल्या कारणाने तुम्ही जर मध्यस्थी केली आणि मला जर तुमच्या हाताने तुम्ही त्याच्या स्वाधीन केलं तर मग मात्र देव माझी उपेक्षा करणार नाही. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि तुमच्या हाताने मला देवाच्या जोडीत टाका, म्हणजे परमात्मा माझा स्वीकार करेल. अभंगाचा शेवट. तुका म्हणतो तुका म्हणतो
उपलक्षणा मिरवणं म्हणजे स्वाधीन करून देणं. हे जर नाही कळालं तर आयात आणि निर्यात हे आपल्याला कळते की नाही. आयात करणं म्हणजे आणणं आणि निर्यात करणं म्हणजे पाठवणं. म्हणजे निरविणं म्हणजे काय देणं, स्वाधीन करणं, पाठवणं. तुम्ही जर तुमच्या माध्यमातून मला देवाच्या समोर पाठवाल तर देव माझा स्वीकार करेल. म्हणजे तुम्ही मध्यस्थी व्हा आणि देवाला त्यांनी माझा निरोप सांगा म्हणजे परमात्मा माझ्यावर कृपा करील. हा भाव जगद्गुरु तुकोबा यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून त्यांनी कालचा प्रसंग आपण पाहिला की काल जगद्गुरु तुकोबरांना श्रीगुरूंची प्राप्ती झाली. माघ शुद्ध दशमी आपण त्यांनी पाहिली. पण ते संत जीवनामध्ये आल्यानंतर काय करतात तर कृपा करतात. मग कसा अनुग्रह केला, कशी कृपा केली त्याचं विस्तारण आपण वर्णन मध्यंतरी ऐकलं कीर्तनात. आणि ती कृपा झाल्यानंतर मग कळालं तोच परमात्मा निर्गुण निराकार आहे. तोच कणाकणात सगुण निराकार रूपाने व्याप्त आहे आणि तो सगुण साकार होऊन त्यांनी भक्तांच्या समोर प्रगट होऊ शकतो. तुकोबरांनी श्रीगुरु कृपेने परमात्म्याला निर्गुण निराकार स्वरूपात जाणलं. तुकोबरांनी सर्व ठिकाणी परमात्म्याला त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि पाहून भेटीची आस अंतःकरणात निर्माण झाली. मग पुन्हा संत मायबापांच्या समोर विनवणी केली, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, माझ्यावर कृपेचं त्याने वर्षाव करा, कृपेचं दान मला द्या. पांडुरंगाला जाऊन आठवण सांगा आणि माझी त्यांनी करुणा तुम्ही त्यांनी बघा. त्याला जाऊन सांगा अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे, आगळा वेगळा पतित आहे, माझा त्यांनी स्वीकार करा. म्हणून तुम्ही जर मला भगवंताच्या स्वाधीन करून दिलं तर मग देव माझी उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग झाली उपेक्षणा. म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा, देवाची भेट मला घडवून द्या. म्हणून देवाच्या भेटीकरिता तुकोबरांचा असणारा हा अट्टहास आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा ऐका आता. हे स्वामी समारोप करतोय. लक्षात ठेवा, जर भगवंताची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर त्यांनी निश्चिम भावनेनं भगवंताचं चिंतन करा. काही अपेक्षा न करता भगवंताचं चिंतन करा. काही मागू नका, फक्त त्याचं नामचिंतन करत राहा. त्याला सगळं काय कळत. रामसुरदास स्वामी म्हणायचे, तुम किसी भी तरह से भगवान के लग जाओ, भगवान आपने आप सवाल कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून भगवंताच्या भक्तीला लागा. अंतःकरणापासून ते देवाला कळेल. देव त्यांनी पाहिल की हा खऱ्या मनानं माझी भक्ती करत आहे. मग याला पुढचं काही माहित नाही. मग तो स्वतःच आपल्या जीवनामध्ये गुरु रूपाने येईल आणि आल्यानंतर आपल्यावर कृपा करेल. आणि त्यानं कृपा केल्यानंतर त्यांनी हे सगळे अनुभव आपल्या जीवनामध्ये येतील. आपल्याला देव कळेल, आपल्याला देव पाहायला मिळेल आणि मग भेटीची आस आपल्या अंतःकरणात निर्माण होईल. मग अट्टहासाला हात मारलं की परमात्मा त्यांनी संतांच्या माध्यमातून भेटेल आणि मग आपलं जीवन कृतार्थ होईल. म्हणून तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. पण विठ्ठलाला पाहिल्याशिवाय जन्माची सार्थकता होत नसते. फार चांगली बायको मिळाली म्हणजे माणूस स्वतःला भाग्यवान समजतो, जन्माची सार्थकता झाली त्याला होत नसते. फार चांगली मुलं त्यांनी असतील, फार श्रीमंती आली असेल, फार नाव लौकिक झाला असेल, त्यानं जर माणूस स्वतःला संपन्न त्यांनी समजत असेल, जीवनाची सार्थकता समजत असेल तर मेले बरेचसे त्यांनी महाराज काही कोणाचं शिल्लक राहिलं नाही. पण आपलं काही शिल्लक राहणार नाही. म्हणून जीवनाची सफलता जर कशात असेल तर भगवंताच्या दर्शनात आहे. हे जगद्गुरु तुकोबरांना कळालं. म्हणून संतांच्या समोर मागणं मागितलं. आजचा मागणीचा दिवस आहे. म्हणून संतांच्या समोर मागणं मागण्याच्या उद्देशाने अभंग चिंतनाकरिता निवडला आणि मोडका तोडका अर्थामुळे अशा पद्धतीने पाहिला. म्हणून आपण सुद्धा त्यांनी त्या संतांच्या समोर याचना केली पाहिजे की मला देवाची प्राप्ती करून द्या. मग कोणत्या संतांच्या समोर याचना करायची सांगू का? सांगू का? ज्ञानेश्वर